विठ्ठलपंत पुढे झाले. क्षणभर मुजरा द्यावा की कसे या विचाराने गोंधळले. पुन्हा निर्धाराने मन बांधून त्यांनी युवराजांचे स्वागत आहे म्हणत तिबार मुजरा घातला. तो बघितल्यानंतर जमल्या जमावाला भान आले. एक एक हात मुजरा झडवू लागला. समोर उभा असलेला हिरोजी फर्जंद मात्र गुमान होता. किल्लेदारांच्या पाठीशी होत संभाजीराजे बाले किल्ल्याकडे चालले. एरवी खाशांच्या आगमनाबरोबर झडणारी नौबत आज पन्हाळ्यावर झडली नव्हती. बाले किल्ल्याच्या बैठकी महाल आला. मोजड्या उतरून संभाजीराजे महालात आले. संत बोलीत विठ्ठलपंतांना म्हणाले, किल्लेदार रायगडी खलिता द्या. लिहा, आम्ही कबिल्यासह पन्हाळगडी पावलो आहोत. ते ऐकताना आत्तापर्यंत वर असलेली विठ्ठलपंतांची गर्दन पडली. त्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही. ते जाणवलेले संभाजीराजे आवाज तोलीत पुन्हा म्हणाले, आम्ही सांगितलं ते ऐकलत? खलिता टाकोटाक जाऊ द्या. जी. पण विठ्ठलपंतांचा आवाज पार पडला होता. पण काय? कसं बोलावं? जबान उचलत नाही युवराज. आम्ही छत्रपतींचे चाकर. राजकुळाची भलीबुरी खबर खाशांच्या कानी घालताना आतड्यांची तोड होते. मतलब साफ बोला पंत. युवराज, आपला कबिला दिल्लीच्या पठाणांना मागं हस्तगत झाला. अक्कासाहेब आणि धाकट्या युवराजनी दस्त झाल्या. घडू नये ते वाईट घडलं आहे. पंत. सापाच्या आक्रस्त्या वाटोळ्यासारखे संभाजीराजांच्या पिंढ्याऱ्यात गोळे भरले. डोळ्यांसमोर काजवेच लखलखले. बाले किल्ल्यासह उभार पन्हाळगड नदीच्या पात्रातील गरगरत्या पणतीसारखा त्यांच्या भोवती फिरू लागला. त्या गरगरीतूनच लाटाच लाटा उसळू लागल्या. बाळ महाराज, काय करून बसलात हे? आम्हाला एकले सोडा म्हणत संभाजीराजांनी विठ्ठलपंतांकडे पाठ केली. पंत. बाहेर पडताच उभे राहणे मुश्किल झालेले संभाजीराजे महालाच्या मंचकावर कोसळले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर पठाण दिलेरखान हलेना. हाती कोरडा घेऊन गर्दन मागे टाकीत तो खदखदा हसत संभाजीराजे भोसले या मोगली मनसबदारावर निर्दय कोरडे ओढीत गरजत होता. होश रखो, तुम्हारा कबीला हमारे जनाने में है. अक्कासाहेब. भोसलाई आतडे आतल्या आत तुटू लागले. थोरल्या बाईंची आठवण झाली की जीव टांगणीला पडतो म्हणणाऱ्या मदनसिंहाला छातीशी कवटाळलेल्या दुर्गाबाई हाती माडग्याचा वाडगा घेऊन विचारू लागल्या, हे असं पठाणांच्या संगतीत कुठवर फिरावं? कशासाठी? गलबलून गेलेल्या संभाजीराजांचे ओठ दाताच्या पकडीत जाताना असहाय्य पुटपुटले. आबासाहेब, आमच्या करणीची सजा ही तुमच्या अगोदर पठाणानंच आम्हास द्यावी. रायगडाच्या देवमहालात छत्रपती शिवाजी महाराजांनी बिल्वदलाची ओंजळ स्फटिक शिवलिंगाला भावभक्तीने वाहिली. भंडाऱ्याची चिमट भवानी मूर्तीच्या चरणावर सोडून हात जोडून जगदंब म्हणत डोळे मिटते घेतले. संभाजीराजे पन्हाळगडावर पावते झालेला पंधरवाडा लोटला होता. आज छत्रपती त्यांच्या भेटीसाठी रायगड उतरणार होते. महाराजांची चर्या ओढल्यागत चिंताग्रस्त दिसत होती. युवराजांची अनेक रूपे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर सरकून गेली. महाराज साहेब, तुम्ही काढाल होडव्यातील फळ बाहेर, असं विचारणारा, अंगी डौर चोळणा चढवून आईचा पाजळता पोत बेभानपणे नाचविणारा, रजपुताच्या गोटात ओलीस राहणारा, मथुरेत एकला पिछाडीला राहताना तुम्हाला साजेल असंच आम्ही वागू म्हणणारा, आरोपित म्हणून भरल्या दरबारी पेश होताना आम्ही बाईला कैदेत टाकलं आहे संभाजीराजे भोसले म्हणून, असं निधडं बोलणारा, गेल्या औंच्या देहावर
उरी फुटी स्फुंदत असा आसवांचा वर्षाव करणारा केवढा पालटला, का, कशासाठी याची कोंडी झाली. कुणामुळं? आमच्यामुळं? राणीसाहेबामुळं? राणीसाहेब? आमच्या आऊसाहेबांना माणसं घडविताना हाताला अपयश कधीच आलं नाही. पण या राणीसाहेबांबाबत त्यांचंही काही नाही चाललं. दर्याभर फिरून कोरड्याच राहिलेल्या मासोळीगत ह्या मायेनं माया वाढते तिढीनं तेढ हे कधी शिकल्याच नाहीत. युवराज तरी किती तेजमस्तक. आपली कोंडी झाली तर असं ते मनात मानतात. आम्हाला तर कोंडीचा सुद्धा विचार करायला थांबण्याएवढी उत्संत कधी मिळाली नाही. आपल्या माणसावर राग करण्यासाठी कधी वखत गवसला नाही. आम्हाला नकळतच आम्ही हयातीच्या उताराला लागलो. कुणाला सांगावं हे कसं? अस्वस्थ झालेले छत्रपती